ना लॉबस्टर तंदूर व्हायला ठेवलं ते बघा. हाय हॅलो नमस्ते, मी राशी कोळी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर कसे आहेत तुम्ही सर्व? तुम्ही सर्व मजेत असाल तर आज आपण आलो वर्सोवा सी फूड फेस्टिवलला. मागच्या वर्षी सुद्धा मी इथं आलेले, हा आता 2024 मी पुन्हा आले. तो ब्लॉग सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. तर चला आता आज जाऊया. आणि इकडं ना सी फूड फेस्टिवलला तुम्हाला व्हरायटी ऑफ सी फूड भेटेल. इकडं ना लोक लांबून लांबून फक्त सी फूडचा मजा घ्यायला येतात. नाही तर आता एंट्री केले ना, इकडे तुम्ही बघू शकता पूर्ण सुका मच्छीची स्टार्टिंग आहे. ते सुद्धा तुम्हाला सर्व दाखवते. स्टार्टिंग बघा सुका मच्छी पॅक करून ठेवलेला आहे. याचा भाव 100 सगळा पॅक केलेलं 100. बोंबील 200 रुपये. मोठ्या साईजचे बारक्या साईजचे असे बांधून ठेवतात. कर्दी आहे आणि इकडं बाजूला सुकवलेली मच्छी बघा. सुरमई आहे ना राणी? सुरमई आहे ना? तिचा भाव कसा? 500 असा 500 रुपये. बघा दाखवायचं स्टफ करून ठेवलेले आहे सुरमई. आणि हे बांगडे ना, बांगडे पॅक करून ठेवलेत. बांगडे कसे? 100 रुपये. हे बघा. आणि इकडे लोणचा वगैरे आहे ना, लोणचाचे जार आहेत छोटे छोटे. आणि इकडे नेक्स्ट स्टॉल वरती आलो. इकडे लोणचाचे जार आहेत ना, त्यांचा प्राइस कसा? प्राउन्स जार आहेत. ओ, आणि हा वाला कसला आहे? प्राउन्स स्पेशल प्राउन्स. काय फरक आहे त्याच्यात? क्वालिटी टेस्ट आणि त्यात क्वांटिटी पण जास्त आहे. अच्छा, हे बघा. हा 200 आणि हा 300. आम्ही सी फूड फेस्टिवल बघायला चालू तर बोल कार्यक्रम ऐकायला चालू. मायबाप रसिकांचा प्रेम. आता इथं आपल्यासोबत आत्याच मागच्या वेळेला पूर्ण कोली गेटअप होता आहे. आता इथं माझं 1 नंबर स्टॉल आहे, तो सुद्धा ह्यांचाच आहे. तर आपण स्टार्ट करूया इथून. तर आता आपल्या सोबत बघू शकता आत्यास आहेत. आता आत्यासांना आपण विचारूया त्यांच्या स्टॉलच्या बद्दल. काय बोलाल तुम्ही? दरवर्षी असतो, त्यामुळे जेवण वगैरे ह्या आमच्या घरगुती पद्धतीने बनवतोय.
आणि त्यामुळे तुम्ही बघतायच ना आमची पब्लिक जी नेहमी असते, जी आम्हाला ओळखूनच आमच्या स्टॉलवर येते, त्यामुळे त्यांचं काही बोलणंच नाहीये. त्यांना प्रत्येक ह्या ज्या मुली आहेत ह्या मुली रेग्युलर्स आहेत आणि त्यांचे प्रत्येकांची एवढी ओळख झाल्यामुळे ना ते आल्यावर ना त्या लोकांना बरोबर शोधून काढतात आणि बरोबर येतात आणि कधी हे नाही करत. पण इथला स्वाद जो आहे वर्षाने एकदा घेत आहेत, पण तो जो स्वाद असतो ना तो वर्षावरून कुठेही भेटणार नाही आणि तो तुम्हाला घेण्यासाठी तुम्ही जी येता त्याबद्दल या पब्लिकची आणि दुसऱ्या मंडळींची मी मनपूर्वक आभारी आहे. आणि स्टॉलवरती काय स्पेशल आहे, काय सांगाल तुम्ही? स्टॉलवर स्पेशल म्हणजे राजा राणी बोलला तरी सुरमई, पॉपलेट फ्राय हे सर्व तिथले राजा. बघितलं मी खूप सारे पब्लिक फक्त त्याच्यासाठी येते, कारण ती ना थंडीमध्ये खाण्याची एक मजाच वेगळी असते. कारण ती ना सकाळीच हे लोक एवढी मेहनत आहे. हा स्टॉल बरेच छोटा दिसतो, आज तुम्हाला बनलेलं दिसतं, पण ह्या स्टॉलला सुद्धा बनवण्यासाठी आणि हे विक्री घेऊन येण्यासाठी भरपूर मदत हे होतं, स्ट्रगल होतं. पण हे लोक खुशी म्हणून करतात. लोक म्हणजे पैसा कमाव म्हणून नाही, हे लोक नेहमी असतात, पण यांना मजा करणं, हे एक वर्षातला सण, लोक सुट्टी काढणं हे भरपूर एन्जॉय करतायत. आणि आमची पब्लिक पण नेहमीची इथेच आहे आणि नेहमी शोधल्याबद्दल त्यांची मी मनपूर्वक आभारी आहे. आमच्या जय गणेश महिला मंडळ, महिला मंडळ ह्या सर्व माहेरकरी आहे ज्यांची लग्न झालेली आहेत, पण त्या नेहमी ह्या वर्षी एकत्र येऊन हा स्टॉल ठेवतायत आणि ह्या सर्व फ्रेंड सर्कल आहेत. म्हणजे लग्न होऊन गेलेल्या मुली आहेत सासरी, पण हा सण साजरा करण्यासाठी एकत्र येतात. 900 करते मी ट्रान्सफर. या सगळ्यांनी ज्यांची नावं मी आता घोषित केली, या सगळ्यांनी स्टेजच्या जवळ यायच्या विविध मच्छीमार सहकारी सोसायटी आज अग्रगण्य या अग्रगण्यासाठी अग्रस्थानी राहण्यासाठी आपल्या संस्थेला आजवर मुलांचं सहकार्य करत, आपल्या व्यवसायामध्ये त्यांनी सतत सहकार्य करत तर आता इथं आलं स्टॉल नंबर 3 वरती आणि इकडे प्रेझेंटेशन बघू शकतो तुम्ही आणि हॉटेलचं स्टॉलचा लुक बिक एक नंबर आहे. तर आता इकडे येऊन आपण खरं तर हा सोहळा तर इथं आपल्यासोबत दीदी आहे ना, आपण ह्यांना विचारलं तुमच्या स्टॉलची प्रेझेंटेशन पाहिलं तर खूपच जास्त सुंदर आहे. ॲक्च्युली हे प्रेझेंटेशन आम्ही आधीपासून केले, म्हणजे आधीपासून आम्ही डिसाईड करायचो की प्रेझेंट काय करायचं, काय नाही, कसं करायचं आणि कसं नाही, म्हणून ते चांगलं होतं. नाहीतर मग एंड टाइमवर केलं की मग समजत नाही की काय कसं करायचं. येस ऑफकोर्स. आणि स्टॉलवरती स्पेशल काय असेल जास्त ॲक्च्युली आमचं सर्वात स्पेशल सर्वच आहे, बट जास्त हे स्टिक्स विकतात आणि जे फ्रायवाले आहेत ते थोडे एक्सपेन्सिव्ह, म्हणजे जास्तच नाही, मीडियम प्राइस आहे बट ॲव्हरेज रेट आहे. स्टफ वगैरे करून सगळं फ्रेश. हो फ्रेश आहे. सर बघूया चला आपण. ज्या वेळेला मोठमोठ्या बोटी बाजूला लागतात ना, तेव्हा सहजच भाऊच्या धक्क्यावरती भेट द्यायला गेलेलो. जाता जाता तर इथं आता आलोय आमच्या आत्याच्या स्टॉल वरती. स्टॉल नंबर 4 आहे. इथे नक्की येऊन व्हिजिट करा. काय बोलणार आता तुम्ही? आता आधी बोलणार आहे. दरवर्षीप्रमाणे आमचे फेस्टिवल आहे. आता 19 वर्ष झाली फेस्टिवल आमचं चालू आहे. व्यवस्थित आता म्हणजे चांगलं पापलेट मस्त खेकडे हाणे बघ, खेकडे हाण, फ्रान्स आहे, सोनकढी, पापलेट, सुरमई, मच्छी, टिकरी पाय, बोंबील, बांगडा या प्रकारचे वर्सोवाला फेस्टिवलला 4 नंबर स्टॉलवर भेटेल. बांगडा आहे, बांगडा पण आहे, सर्व आहे. आणि ते क्रॅबची करी आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. जगताव आम्ही त्याच्यावर फुल्यांना
स्टॉल वरती ना आपण प्राइजेस विचारूया. इकडे सर्व तंदूर वगैरे मध्ये पण आहे. तर नाना ह्याची प्राइस कशी असेल? 1200-1300 आहे. लॉबस्टर मोठा 2500 एक आहे. लॉबस्टर 2200-2300 रुपये एक आहे. तंदुरी मध्ये साईज वरती आहे. जर छोटं मोठं घेतलं तर 2000, 500, 1000, 1500 असं आहे. सुरमई 800 रुपये एक पीस आहे. मोठी फुल आहे. म्हणजे हे सर्व 500ला 3 आहे लॉबस्टर. आणि एक याचा सल्ला गेला प्रॉन्सचा तो असा काय 500-400 जसं गिला गेल तसं आम्ही देतो. आणि प्लेटचा आता मी 300, 400, 500 हे असंच आहे. हां म्हणजे कोणाकडे असते खाया नसते मग आम्ही लगेच असं लगेच देऊन टाकतो. आता नेक्स्ट स्टॉल वरती आलो. स्टॉल नंबर 6. इथं नेक्स्ट स्टॉल वरती आलो. स्टॉल नंबर 6 आणि इकडे बघू शकतो तुम्ही किती भारी असं प्रेझेंटेशन आहे आणि खूप सारे व्हरायटी भेटेल तुम्हाला. स्टॉल नंबर 6 वरती आलोय ना आपण नाण्याला विचारूया सगळ्यात जास्त काय विकतं स्टॉल वरती? सगळ्यात जास्त सुरमई फ्राय, पापलेट फ्राय, टायगर प्रॉन्स. हे बघा ना आमच्या बोटीचं मावरा आहे. स्वतःची बोट आहे. सगळं फ्रेश. आणि जे नाही बोटीला भेटत ना ते मार्केटवरून आणतो आम्ही. कॉपर मार्केटवरून सकाळी 2ला जातो मार्केटात आणि तिकडून घेऊन येतो. फ्रेश पाहिजे म्हणून आणि ते घेऊन येतो. आणि लोक जास्त काय खातात? जास्त करून झिंगाच आवडतो. झिंगा, पापलेट, सुरमई 3 वस्तू. तुमचे प्रेझेंटेशन पण खूप आता सजून वगैरे ठेव. आता आम्ही जाऊन सजू तेव्हा परत येऊ. आता सकाळी 7 वाजल्यापासून इथेच आहो. टाइम होत असेल ना? खूप टाइम. मार्केटला 2 जणी गेल्या मावरं घेऊन आल्या मग आम्ही बनवतो. आता किती वाजता मी इथं पोहोचले सगळं रेडी करायला? इथे सकाळी 7ला येतो रेडी करायला. हो पूर्ण रेडी करायला. मसाला बनवायचा रोजचा रोज फ्रेश मसाला बनवायला लागतो तेव्हा त्याला तेवढी टेस्ट येते. आणि घरगुती मसाला आम्ही 12 महिन्याचा बनवून ठेवतो तोच वापरतो. तुम्ही खाऊन बघा टेस्ट चांगली आहे. आणि इकडं बघाल ना तेवढं सगळं सी फूडचं स्टॉल आहे. सी फूड्स फेस्टिवल आहे आणि व्हरायटी ऑफ सी फूड भेटतो. वेगवेगळ्या पद्धतीत बनवलं जातं प्रत्येक स्टॉलवरती. प्रत्येक स्टॉलची चव वेगळी आहे आणि खूप भारी वाटतं. आणि जेवढं दाखवू ना तेवढं कमी पडतं कारण की एवढी दुकानं आहेत. सर्वांकडे व्हरायटी ऑफ सी फूड. आलो तेव्हा ना तुम्ही बघू शकता गर्दी जास्त नव्हती ना. आता हळूहळू करून गर्दी वाढत चालले. खूप सारे लोक आहेत इथं सी फूड खाण्यासाठी. प्रकाश नारायण नाथवा, राजेंद्र मुद्रा काळे, जय श्रीरामदास संते, जयेंद्र गजेंद्र भांजी, विनय तुकाराम रामले, संदेश मनोहर शिपे, भरत शंकर गडगे, मधुकर भास्कर कमाल, मीनाक्षी अशोक पांडू, सपना रवींद्र माले, अमे यांचे वडील चाललेत श्री डॉक्टर कसर आदित्य अमे. तर आता इथं आलं स्टॉल नंबर 8 वरती आणि इकडं ओनर आहेत. काय बोलाल स्टॉल बद्दल? आमच्या इथं सर्व व्यवस्थित चांगले चांगले आयटम फ्रेशवाले आणि चांगले नवीन आयटम बनवलेले आहेत. चला आता बघूया. हा बघायला या. म्हणजे नॉर्मली जे चिकन मध्ये स्टफ असतं ना ते इथं आपल्याला कन्वर्ट करून भेटतं ते म्हणजे फिश मध्ये. इथं पफ आहे, इथे प्रॉन पफ आहे, टुना पफ आहे, चिकन पफ, फिश प्लॅटर, खूप सारे व्हरायटी ऑफ तुम्हाला बघू शकता व्हरायटी ऑफ डिश आहेत.
कॅन्सर हॉस्पिटलमध्ये त्या कार्यरत आहेत. हाडांचा कॅन्सरवर उपचार करतात, त्यांना समज जातात, त्यांच्या ज्ञानावर. तर आता आपण विचारूया स्टॉलवरती सगळ्यात जास्त काय विकतं. स्टॉलचं स्पेशल काय आहे? स्पेशल tuna pulis and the crab salad. अच्छा, म्हणजे इकडे जे आहे ना ते जास्त करून स्पेशल आहे. लॉबस्टर बाईट्स पण आहेत आमच्या, स्पेशल आहेत ते. लॉबस्टर बाईट्स आहे तिथं स्पेशल आहे आमच्या इकडे, जे आम्ही ऑल सिस्टर्सनी एवढी मेहनत करून प्रिपेअर केलं आहे. फिश प्लॅटर्स पण आहेत आमचं, ते पण ट्राय करा तुम्ही. आपला सन्मान स्वीकारणार आहे. जोरदार टाळ्या विजय कठीणसाठी, दिशा कठीणसाठी. सगळीकडे तुम्ही चिकन शॉर्मा बघितला असेल तर इकडं कुपा शॉर्मा आहे आपल्या आगरी कोल्ह्यांचा. कुपा शॉर्मा बघू शकता तुम्ही वरती बॅनर वगैरे. आणि इकडं हा पूर्ण बघू शकता तुम्ही, पूर्ण रचून ठेवलं तर पूर्ण कुपा आहे. टूना फिश बोलतात, तिथं पूर्ण बनवलं जातं बघा तुम्ही. शॉर्मा जो लावलेला त्याची प्राइस कशी आहे? प्राइस 200 रुपये आहे. त्याच्यानंतर रुमाली शोरमा घेतला तर 250 रुपये आहे आणि पावात घेतला तर 100 रुपये. त्याच्यातून एकदाच वेसावळ सी फूड फेस्टिवलमध्ये होते. लोक येत असतील ना खूप लोक आता 10-15 मिनिटानंतर मला पाय ठेवायला जागा नाही भेटणार. आणि लोकांना आवडत पण असेल, खूप फेमस आहे तुमचा कुपा शॉर्मा. भरपूर 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 बरोबर. इन्फॉर्मेशन देण्यासाठी थँक्यू. वेलकम. जे शिक्षण घेत आहेत त्यांनी उच्च शिक्षण प्राप्त करावे आणि आपल्या कोळी दोन रोट्यात जा रिंकी आतमध्ये जा ना. काय मला तुझा आतला. अरे मला सांभाळायला लागतं ना, तर मी गेलोच काय खाणार तुम्ही, फक्त बोला. प्लेट में दो ना, सब एक साथ दे दो. लॉबस्टर तंदूर व्हायला ठेवलं ते. प्राइस काय आहे? 700 रुपयाला. हे बघा मोठ्या साईजचेच लॉबस्टर आहे ना. इकडे पूर्ण तंदूर होते सगळे मासे. कोलंबीची चिली, तिकडे माकल्या आहेत आपल्या नर माकल्या. तर आता नेक्स्ट इथं आलं स्टॉल नंबर 11 वरती. आणि इकडे बघू शकतो तुम्ही व्हरायटी किती आहे, क्रॅब वगैरे आहेत. तर आई आपल्याला इन्फॉर्मेशन देतील. आई स्टॉलमध्ये सगळ्यात जास्त काय विकतं तुमच्या? आमच्याकडे सगळ्याच प्रकारचे मासे असतात. ॲक्च्युली हे सी फूड फेस्टिवल आम्ही वर्सोवातर्फे ह्याच्याकरता ठेवलेलं असतं की लोकांना समजावं की आम्ही आमच्या कोळी लोकांचे प्रकार कसे असतात आणि आम्ही कुठल्या प्रकारे हे बनवतो. आणि कधी कधी काय होतं की तुम्ही फक्त टी व्हीत बघता की बाबा हे असं असतं, हा एवढं मोठं. आता तुम्ही खेकडा वगैरे बघता, एवढे मोठे हे फक्त टी व्हीतच बघता. पण आम्ही ते बनवून करू पण शकतो, हे आम्हाला दाखवायचं असतं लोकांना. त्यामुळे आम्हाला लोकांना जास्तीत जास्त सांगायचं असतं की तुम्ही या. कारण वर्सोवाचं सी फूड फेस्टिवल असं असतं की BMCवाले आधी सकाळी संध्याकाळी चेक करून जातात. त्यामुळे कुठेही तुम्हाला हायजिनिक असतं. तुम्ही कुठल्याही स्टॉलवर गेले तरी तुम्हाला हायजिनिक मिळेल. सगळं मेंटेन असतं, प्रेझेंटेशन भारी. आणि हे क्रॅब कितीला आहे हा वाला? हे 800 रुपयाला आहे, ते 2000ला. कारण ते आम्ही कच्चंच आणतो 1000 रुपीजला. ते वाले 2000 आणि 800 रुपये. ते आम्ही कच्चंच 1000 रुपयाला आणतो. मग ते बनवून सगळं करेपर्यंत होणारच. कारण स्टॉलचं भाडं वगैरे सगळंच द्यायचं असतं ना. आणि काही लोक असे पण बोलतात की खूप जास्त एक्सपेन्सिव्ह असतो सी फूड इकडचा. चव पण तशी असते, चव पण आमची अशी असते. आणि आम्ही इथे प्रत्येक गोष्ट तुम्हाला कुठल्याही स्टॉलवर गेल्या तर ताजी मिळणार. कुठल्याही स्टॉलवर कोणीही तुम्हाला असं कंप्लेंट करू शकणार नाही की इथलं सी फूड जो हे खराब होतं म्हणून. आम्ही पैसे घेतो पण आम्ही त्याची मेहनत पण तेवढीच करतो आणि म्हणून घेतो. हे आणणं करणं, सकाळपासून उठणं तर रात्री 12-1 वाजता 1-2ला आम्ही घरी जातो. त्याच्यामुळे सगळी मेहनत पण आमची असते. हो, कोळी लोकांचं खाणं कसं असतं. आणि शिवाय वर्सोवा गावात जे बनवतात, म्हणतात की वर्सोवाचं नाव मोठं आहे अख्ख्या कोळीवाड्यामध्ये. तर ते का मोठं आहे हे देखील कळतं की आम्ही जेवढं आमच्या बायका मुली सगळ्या हौसेने करत असतात. थँक्यू सो मच.
माझा हा बरा काम देतो काम देतो दोन सोल करू दे नारळांपाणी नाव देवाचं घ्या खाऊन वगैरे पण झालं आणि तुम्हाला जेवढा पॉसिबल झाला तेवढा तुम्हाला दाखवलं मी, कारण की खूप सारे स्टॉल आहे. सर्व दाखवणं पॉसिबल नाही होऊ शकत, पण जेवढा मी दाखवला तेवढा प्रयत्न केला आहे. तर आता मी हा व्लॉग इथे सेंड करते. तुम्हाला हा व्लॉग नक्की आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या न्यू व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.